आपलं नाव सांगा. मी बळीराम काळे, बाजार वायगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. तुमचं नाव सांगा. मनोज बापराव एखंडे, कुंभारी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. अच्छा, तर आपण कधीपासून करता यासाठी? तर यांनी केल्यानंतर आता मागालच्या वर्षी करू आलो यांचं 2 वर्ष झाले त्यांना. काही फरक काही म्हणजे पारंपरिक कसं आहे, शेतीमध्ये आणि याच्यामध्ये? रोगप्रतिकारक क्षमता बी वाढते याची. जे यासाठी पद्धतीने जर शेती करते, दुसरे आपलं 2 प्लॉट आहे आपल्याजवळ, एक यासाठी पद्धतीने आणि एक आपलं पारंपरिक पद्धतीने. पारंपरिक पद्धतीनं जे करतो त्याच्यावर औषधाचा खर्च जास्त लागतो आणि यासाठी रोग बी कमी आणि माल बी चांगला गेला. आणि तुमचं काय कपाशी का काय? माझ्याकडं कपाशी बेडवर केली या वर्षी. हा. तूर पीक आहे, जवळपास 4-5 एकर तूर आहे आणि 2 एकर कपाशी. तूर पण याच्यावर केली का सर? बेडवर केली. हा. तर मग आता सगळ्यात मोठा प्रश्न असतो की पावसाळ्यामध्ये तूर लागणं वगैरे, पिवळी पडणं, मर येणं. तर मग यासाठी मध्ये काही फायदा झाला का याचा? यासाठी मध्ये पिवळी वगैरे काही पडली नाही. मित्रांनो, आपला विषय असा होता की आता तूर लागवड केली तर मग हे जे पावसाळ्याचं वातावरण असतं की भरपूर ठिकाणी आपण बघू शकतो की मर पडणं, पिवळं पडणं. तर मग यासाठी पद्धतीनं तूर लावल्यामुळे तुम्हाला काही फायदा झाला का? तर यासाठी मुळे कसं आहे, तूर हे पीक आपलं गादी वाफ्यावर आलं, जो अतिरिक्त जो पाणी होतो ना, तर तो त्या दांडाने निघून जातो आणि ज्यावेळेस पावसाचा खंड पडतो त्यावेळेस आपल्याला ती वल काम येते आणि तूर आपली काही पिवळी वगैरे काही पडलेली नाही, एकदम जोमदार पीक आलेलं. तूर, कपाशी आणि अजून कुठलं पीक म्हटलं तुम्ही? सोयाबीन. सोयाबीनला काही फायदा याचा? सोयाबीनला तर इतका बेनिफिट याच्यामध्ये की मध्ये जो पावसाचा खंड पडला होता, अक्षरशः आजूबाजूचे प्लॉट पूर्ण सुकून चालले होते आणि गादी वाफ्यावर असल्यामुळं एकदम चांगल्या स्थितीत राहिला. आजची कंडिशन अशी आहे की आता कालचाच पाऊस इतका भरमसाठ पाऊस झाला, पण सारं पाणी त्या दांडातून निघून गेल्यामुळं आज एकदम अप्रतिम पीक आहे असं आपलं. अच्छा, शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता की पावसाचा खंड बी पडला आणि किंवा पाऊस जास्त बी झाला तरी यासाठीचे बेनिफिट आहे. तर आपण नवीन जे यासाठी मध्ये येणारी शेतकरी यांना काय मेसेज द्याल? यांना मेसेज हेच आहे की आपला शेतीवरला खर्च कमी होतो आणि आपण जे बी काही वापरतो तर त्याचा पूर्ण अनुभवी शेतकऱ्याकडून त्याचं ज्ञान घेतलं पाहिजे आणि ते तंतोतंत त्याचं पालन करून. बरं, मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीमध्ये तुमचा खर्च म्हणजे किती, अंदाजे एक रक्कम सांगू शकता की शेतकऱ्याला की इतके माझे तुमचे वाचलेत पैसे? काय होतं की आता कपाशी सारखं जरी पीक आहे तर आता आपल्याकडे बैल वगैरे नसल्यामुळं आपण बाहेरून शेती करून घेत होतो. आज 6 पाळ्या जरी द्यायचं ठरलं तर 600 रुपये पाळी जायची, की जेणेकरून आमचे 3 ते 4 हजार रुपयाच्या जवळपास याला बैलवाल्यासाठी जात होते. ते पैसे वाचले आणि खुरपणही वाचली आणि थोडं तण नियंत्रण केलं जातं त्याच्यावर. आणि विशेष म्हणजे आम्ही एकदा त्याच्यावर ग्लायसोफेट फवारलं, त्याच्यानंतर फवारायचंही काम पडलं नाही. आज तणवीर पीक चांगलं आहे आणि कपाशीचं पीकही चांगलं आहे. आज जवळपास 40-50 कायऱ्या त्याला परिपक्व होऊन बसलेले आहे. आणि तुमच्याकडे कुठली हे म्हणजे कपाशी आणि तूर होती? अच्छा, तुरीचा कसा रिझल्ट तुमचा? तुरीचा 1 नंबर आहे. मागालच्या वर्षी पण 1 नंबर रिझल्ट आला. मला वाटत नव्हतं की तिथं तूर येईल. अच्छा, काय होतं, आपलं तळ दाबलेलं होतं आणि त्याच्यामध्ये खडक भरला होता सगळा. अच्छा, थोडीफार माती होती, जास्त हे नाही, मुरुम. यांचं मार्गदर्शन आलं की तूर लावली आणि बियाणं यांच्याकडून घेऊन गेलो गोदावरीचं. म्हणजे मुरमाड जमिनीत काय होतं जास्त करून की जर साधारण पद्धत लावली तर पिवळे पडणं वगैरे, मर येणं असं जास्त शक्यता असते. पाणी धरतं ना जमीन, त्याच्यामुळे 5 गुंठे रान होतं ते, त्याच्यात 7-8 क्विंटल तूर झाली तर इतकी जबरदस्त तूर आली, मर नाही झाली, तूर पण 1 नंबर आली. यांचे गाव वेगळे कुंभारीचे बाजार. अच्छा, आणि आपला आता एक प्रश्न आहे वैद्य सरांना की एक प्रश्न राहिला होता आपला, किती शेतकरी साधारणतः अंदाजे तुमच्या संपर्कात आहे आता, म्हणजे याला SRT ला जॉईन झाले? आता महाराष्ट्रातले आणि 7 राज्यात जवळजवळ 12,000 शेतकरी SRT पद्धतीने शेती करतात. ते सगळे शेतकरी आपल्या संपर्कात आहे. आणि दुसरा सांगायचा मुद्दा असा की आता येत्या काही दिवसात SRT ऑफिसने एक 10 प्रशिक्षण केंद्र चालू केलेले. SRTची जी पूर्ण माहिती एकाच ठिकाणी भेटावी हा हेतू त्यातला. त्याच्यासाठी एक लातूर, जालना आणि जळगाव, संभाजीनगर, यवतमाळ, चंद्रपूर अशा 10 ठिकाणी
काही रायगड एक नाशिक आहे, असे 10 ठिकाणी SRT केंद्र प्रशिक्षण केंद्र चालू होतं. म्हणजे जे नवीन शेतकरी आहे ज्यांना इच्छुक आहे SRT मध्ये येण्यासाठी त्यांना एक फायदा होईल की बाबा त्यांच्या जवळ म्हणजे जिल्ह्या ठिकाणी ते जाऊन चौकशी करू शकता की याचं मार्गदर्शन कसं राहील, काय कसं ट्रेनिंग वगैरे, याचा फायदा होईल. त्यांना प्रॉपर ट्रेनिंग भेटणार आहे. तणनाशकाची माहिती, बेड कसे पाडायचे, त्याच्यानंतर दुसऱ्या पिकाच्या टायमाला येणाऱ्या काही अडचणी, पुन्हा ह्या पिकात तणनाशक वेळेवर नाही मारणं झालं तर त्यात येणाऱ्या अडचणी, त्याच्यातले उपाय, ही सगळी माहिती त्यांना एका छताखाली 3 तासात 4 तासात त्यांना पूर्ण देण्यात येणार आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपण